शेतकऱ्यांचा प्रहारच्या जिल्हाध्यक्षांचा अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न। लातूर येथील उटी शिवारामध्ये शेतकऱ्यांचा ऊस फडात उभा आहे, मात्र हा ऊस घेऊन जाण्यासाठी रस्ता नाहीये। यासाठी रस्ता देवा म्हणून मागणी करून देखील उपजिल्हाधिकारी लातूर हे रस्ता देत नाहीये। याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू चौगुले तसेच शेतकरी प्रल्हाद कचरू कांबळे यांनी आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय। उटी शिवारात प्रल्हाद कचरू कांबळे यांचा 7 एकर ऊस आहे। मांजरा कारखान्यानं हा ऊस तोडून नेण्याची कल्पनाही दिली आहे, मात्र ऊस वाहून नेण्यासाठी रस्ता नाही। प्रशासनानं रस्ता करून द्यावा यासाठी शेतकरी व प्रहारच्या वतीनं तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे। तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिलाय असा त्यांचा दावा आहे। पुढे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे हे प्रकरण पेंडिंग होतं। 26 फेब्रुवारी पर्यंत रस्ता उपलब्ध करून दिला नाही तर आम्ही आपल्या कार्यालयासमोर पेटवून घेऊ अशा आशयाचं निवेदन दिलं होतं। आज 27 फेब्रुवारी रोजी 11 वाजता प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू चौगुले व शेतकरी निलेश कांबळे यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन घोषणाबाजी करत अंगावर डिझेल ओतून घेतलाय। मी आपल्याला सांगू इच्छितो, शेतकरी प्रल्हाद कचरू कांबळे त्यांचे पुत्र निलेश कांबळे यांचं शेत मौजे उटी या ठिकाणी आहे। मला सांगा, त्या शेतामध्ये आज ऊस लावलेला आहे। 7 एकर मध्ये ऊस लावलेला आहे। ऊस सगळा वाळून चाललाय। निलेश कांबळेने तहसीलदाराकडे हे प्रकरण चालवलं। लातूर तहसीलनं निकाल दिलेला आहे शेतकऱ्याच्या बाजूनं। त्या समोरच्या व्यक्तीनं उपविभागाधिकारी यांच्याकडे त्यांनी अपील केलेलं आहे। अपील करून 6 महिने झाले। हा भ्रष्ट अधिकारी आणखी त्या शेतकऱ्याला न्याय देत नाही, रस्ता देत नाही। मला सांगा, 7 एकर ऊस आहे, ऊस सगळा वाळून चाललाय। मांजरा साखर कारखान्याने शेतकऱ्याला पत्र काढलंय तुमचा ऊस घेऊन जायचा म्हणून, पण रस्ता नसल्यामुळं ऊस जात नाही। ऊस सगळा वाळून चाललाय। आम्ही या अधिकाऱ्यांना 6 दिवस झाला आम्ही यांना निवेदन दिलं होतं की ते 26 तारखेपर्यंत तुम्ही या तात्काळ शेतकऱ्याला रस्ता करून द्यावा, जेणेकरून या शेतकऱ्याचा ऊस जाईल। तरी देखील अधिकारी हे भ्रष्ट अधिकारी आहेत। याचं ह्यांनी आमच्या पत्राची दखल घेतली नाही। यांना सांगितलं होतं आम्ही 27 तारखेला, 26 तारखेपर्यंत आपण जर रस्ता नाही केला, 27 तारखेला मी स्वतः आणि शेतकरी निलेश कांबळे आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असं त्यांना पत्र दिलं होतं। तरी देखील अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही। म्हणून आज शेतकऱ्याला घेऊन मी या ठिकाणी आत्मदहन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। मी रॉकेल ओतून घेतलंय। पोलीस बांधवांना मी विनंती करतो की आपण आम्हाला सहकार्य करा, कारण तुम्ही शेतकऱ्याचे लेकर आहेत। अशा अधिकाऱ्यांना जर समजा जाग देत नसेल, आमचा जीव गेला तरी चालेल। वंदनीय बच्चू कडू साहेबांनी शिकवलं आम्हाला, शेतकऱ्यासाठी काही झाले तर चालेल, शेतकरी जगला पाहिजे। म्हणून आज आम्ही शेतकऱ्याची बाजू घेऊन स्वतःवर राखेल टाकून आज आम्ही डिझेल ओतून घेतलंय, आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। मी या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, 2 दिवसाचा जर रस्ता मोकळा जर नाही करून दिला, 3ऱ्या दिवशी मी शेतकरी आम्ही मंत्रालयामध्ये आत्मदहन करणार आहे। मी आज सांगू इच्छितो, न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर।